नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 8वा विषय इतिहास यामधला 9वा चॅप्टर आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व यामधला भाग दुसरा बघणार आहोत। याआधीचा जो भाग 1 आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला आणि एंड स्क्रीनला दिलेली आहे, तेव्हा तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। यामधला क्वेश्चन नंबर 3 आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। ज्यामध्ये सगळ्यात पहिला संघटना आणि संस्थापक दिलेले आहे फॉरवर्ड ब्लॉक, ज्याची संस्थापक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस। त्यानंतर आहे इंडियन इंडिपेंडन्स लोक, ज्याचे संस्थापक आहे रासबिहारी बोस। त्यानंतर आहे तुफान सेना, ज्याचे संस्थापक आहे GD उर्फ बापू लाडू। त्यानंतरचा जो दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 4, तर तो आहे पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरं लिहा। त्यामधला पहिला क्वेश्चन आहे शिरीष कुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे। ज्या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 117 त्यामध्ये दिलेला आहे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी योगदान दिले। नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली। वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला। या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनु सुखलाल आणि शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो आहे प्रश्न नंबर 2, ज्यामध्ये दिलेला आहे इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅनफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले। या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पेज नंबर 116 ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला। जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या। जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले। म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅनफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले। त्यानंतरचा प्रश्न नंबर 3 आहे तो म्हणजे राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली। या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 117 राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले। संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या। पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाही। काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले। तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये प्रश्नोत्तर बघितलेले आहे। याआधीचा भाग 1 पाहायचा असेल तर प्लीज एंड स्क्रीनवरती दिलेल्या व्हिडिओमधून पाहून घ्या। तसेच असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।